स्पर्धा परीक्षा स्मार्ट बेट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत। मी प्राध्यापिका मनीषा। मी आपणासाठी घेऊन आलेली आहे नगर परिषद भरती 2023 अंतर्गत 25 ऑक्टोबरला जो पेपर झाला त्या पेपरमधील तिन्ही शिफ्टमधील 50 प्रश्न जे विद्यार्थ्यांकडून मला प्राप्त झालेले आहेत। जर आपण पेपर कसा होता याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल। तर अधिक विलंब न करता सुरुवात करूया प्रश्नांना। प्रश्न आहे, ई श्रम पोर्टलची सुरुवात कधी झाली? या प्रश्नाचं उत्तर आहे 26 ऑगस्ट 2021 ला। प्रश्न दुसरा, 22व्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऋतुराज अवस्थी। त्यानंतर महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? हाही प्रश्न विचारला गेला होता। तर ते प्रमाण आहे 45.23%। तर मित्रांनो, आपल्याला ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण सुद्धा माहिती पाहिजे, ते आहे 54.78%। सुप्रीम कोर्टातील मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीश यांची एकूण संख्या किती असते? तर ती जास्तीत जास्त 34 असते। त्यानंतरचा प्रश्न आहे, सुप्रीम कोर्ट नियम 2013 भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बनवले आहे? तर कलम आहे 145। छावणी अधिनियम वर्ष कधीचे आहे? तर 2006। मालमत्तेचा हक्क कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम 300A। त्यानंतरचा प्रश्न आहे, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना रक्कम किती आहे? तर ती आहे 2 लाख रुपये। विद्यावाहिनी योजना कोणत्या पंतप्रधानांच्या काळामध्ये करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी। त्यानंतर प्रश्न 10वा, दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार कोणते? तर ते आहे दख्खनचे पठार। संसदेला विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर हा अधिकार आहे राष्ट्रपती यांना। त्यानंतर 12वा प्रश्न आहे, 17व्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीचे प्रमुख व्यापारी केंद्र कोणते होते? तर या पेपरमध्ये जे ऑप्शन होते त्यामध्ये आहे मुंबई, येथे सुरत आलेलं नव्हतं म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई। त्यानंतरचा प्रश्न आहे, पंचायत राज लागू करण्यासाठी संसदेने कोणती घटना दुरुस्ती केली? त्यासाठी संसदेने 73वी घटना दुरुस्ती केली। इसवी सन पूर्व 230 मध्ये कोणाचे शासन होते? तर सातवाहन घराण्याचे। 2001 ते 2011 या वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या वाढीचा दर किती होता? तर तो होता 15.99%। त्यानंतरचा क्वेश्चन होता, यूकेने ब्राझीलला ॲमेझॉन फंडासाठी किती रुपये दिले? तर $100 मिलियन हे या प्रश्नाचं उत्तर आहे। हा प्रश्न थोडासा जीकेचा अवघड प्रश्न होता। महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कुणी मांडला? तर हा अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मांडला। तर मित्रांनो, हे उपमुख्यमंत्री पण आहेत आणि त्यांच्याकडे अर्थ खातं पण आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, भिल्ल, वारली आणि गोंड या आदिवासी जमाती कोणत्या पर्वतरांगेत आढळतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सातपुडा पर्वतरांगेत। त्यानंतरचा प्रश्न आहे, केरळमधील नव्याने शोधली गेलेली कॅटफिशचे नाव काय? तर या कॅटफिशचे नाव आहे होरॅग्लॅनिस पॉप्युली। हा अगदी करंटचा प्रश्न आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, जैवविविधता अहवाल अधिनियम 2009 नुसार 4थ्या आवृत्तीत सस्तन प्राण्याच्या संख्येत भारताचा क्रमांक किती? तर हा क्रमांक आहे 4था। त्यानंतर 21वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नळ जोडणी पूर्ण करण्याचे लक्ष्य कोणत्या वर्षापर्यंत सरकारने ठरवलेले आहे? तर हे वर्ष आहे 2024 पर्यंत। त्यानंतरचा प्रश्न आहे, मुंबई किनारपट्टीवर मान्सून वारे कधी येतात व कधीपर्यंत थांबतात? तर उत्तर आहे जून ते सप्टेंबर। पुढचा प्रश्न आहे, नैसर्गिक न्यायाची तत्त्वे भारतात सर्वप्रथम कोणत्या खटल्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटला। पुढचा प्रश्न आहे, सुप्रीम कोर्टने नियम 2013 राज्यघटनेच्या कोणत्या कलमाअंतर्गत बनवले होते? हे कलम आहे मंत्र्यांकडे असते। हा पर्याय चुकीचा होता असं विद्यार्थ्यांचं मत आहे। राष्ट्रीय हितासाठी संसदेला कायदे करण्यासाठी कोणत्या कलमाअंतर्गत अधिकार मिळतात? तर ते कलम आहे 249वे। क्वेश्चन 28, महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या दशवार्षिक वाढ किती टक्के होते? तर ही वाढ आहे 10.34%। त्यानंतरचा क्वेश्चन आहे,
भ्रष्टाचार अधिनियममध्ये लाच देणाऱ्याने जबरदस्तीने साक्ष देण्यासाठी लावली हे किती दिवसात सांगावे लागते? तर हा कालावधी आहे 7 दिवसाचा. 7 दिवसात ते आपल्याला सांगावं लागते. त्यानंतर 30वा क्वेश्चन आहे, महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर तो आहे अहमदनगर. तर यासारखंच महाराष्ट्रातील लहान जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील जास्त साक्षरता कुठे आहे? कमी साक्षरता कुठे आहे? जन्मदर कुठे अधिक आहे? यासारखे प्रश्नही आपल्याला करून ठेवायचे आहेत. त्यानंतरचा एक प्रश्न विचारला होता, ज्योतिबा मंदिर कोणी बांधले व कोणत्या शहरात आहे? तर ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यात असून नवजी साया यांनी हे बांधले आणि याचा पुनर्निर्माण राणोजी सिंधिया यांनी 1730 मध्ये केला होता. भारतात आर्थिक सुधारणा कधीपासून चालू झाल्या? तर आपल्याला माहीत आहे 1991 पासून भारतामध्ये आर्थिक सुधारणा चालू झाल्या, कारण तेव्हापासूनच आपण उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या संकल्पना स्वीकारलेल्या आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, डिस्प्रेस्ड क्लासेस एज्युकेशन मिशनची स्थापना कुणी केली? हा प्रश्न थोडासा कन्फ्यूज करणारा आहे, कारण यासारखे 2 प्रश्न इथे निर्माण होतात. तर एज्युकेशन मिशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं आहे, स्थापन केलं आहे. तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटीची स्थापना केली आहे. इथे एज्युकेशन मिशन आणि डिस्प्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी अशा या 2 संकल्पना वेगवेगळ्या आहे, त्यामुळे हे योग्य प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, करबंदी चळवळ लेख 1896 मध्ये कोणत्या वृत्तपत्रात आला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे केसरी. त्यानंतर 35वा क्वेश्चन आहे, महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? हा प्रश्न त्यांनी थोडासा फिरवून विचारला होता की महाराष्ट्राचे क्षेत्रफळ मैलामध्ये त्यांनी दिलं होतं आणि चौरस किलोमीटरमध्ये आपल्याला विचारलं असं विद्यार्थ्यांनी सांगितलं. तर हे क्षेत्रफळ आहे 3,76,019 चौरस किलोमीटर. त्यानंतरचा प्रश्न आहे, आयुक्तांची नेमणूक कोण करतो? तर आयुक्तांची नेमणूक राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील समिती करते. महाराष्ट्रातील शहरीकरणचे प्रमाण किती टक्के आहे? तर हे प्रमाण आहे 45%. त्यानंतर संविधानात एकूण किती भाग व सूची आहेत? तर संविधानामध्ये इथे थोडं चुकलं, तिथे 22 भाग व 8 सूची असं त्याचं उत्तर आहे. जिल्हा दंडाधिकारी यांचे कार्य ओळखा. तर जे पर्याय आले होते त्या पर्यायांपैकी यापैकी नाही हे असं त्याचं उत्तर होतं. त्यानंतर 40वा प्रश्न आहे, महसूल आयुक्तांची नेमणूक कोण करते? तर त्यांची नेमणूक राज्य सरकार करते. उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण हे धोरण कधी आले? तर जुलै 1991 मध्ये हे धोरण आलेले आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, छावणी अधिनियम 2006 अंतर्गत छावणी मंडळे संचालित केली जातात. त्यानंतरचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, निवडणूक आयोगाची सदस्य संख्या किती? तर ही सदस्य संख्या आहे 3. त्यानंतरचा प्रश्न आहे, महानगरपालिका मतदार याद्या तयार करणे हे काम निवडणूक आयोग करते. तर ते कोणत्या कलमाअंतर्गत करते? तर 243K हे ते कलम आहे. स्पर्धा आयोग स्थापना कधी झाली? तर ही स्थापना झाली 2002 मध्ये. त्यानंतरचा प्रश्न आहे, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण कोणत्या देशाकडून घेतली आहे? तर ही मार्गदर्शक तत्वे आपण आयर्लंड या देशाकडून घेतली आहे. तसंच आपल्याला कर्तव्य, अधिकार या सुद्धा गोष्टी करून ठेवायच्या आहेत. त्यानंतर होम रूल चळवळ पहिले अध्यक्ष कोण? तर याचं उत्तर आहे जोसेफ बॅपिस्टा. बरेच जणांचं इथं कन्फ्युजन झालं की लोकमान्य टिळक, त्यानंतर ॲनी बेझंट ह्यासारखे उत्तरं विद्यार्थ्यांनी दिले, पण याचं उत्तर आहे की भारतात होम रूल चळवळीचे पहिले अध्यक्ष जोसेफ बॅपिस्टा होते. निवडणूक आयोग कलम किती? तर हे कलम आहे 324. त्यानंतरचा प्रश्न आहे, माहिती आयुक्त कोण आहेत? तर ते आहे श्री सुनील पोरवाल साहेब. त्यानंतर 29वी महानगरपालिका कोणती? तर नुकतीच 29वी महानगरपालिका झालेली आहे, ती आहे जालना या ठिकाणी. त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे, लोकायुक्त कायदा 1971च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी कोणता कायदा करण्यात आला? तर 2022चा हा कायदा करण्यात आला. यानंतर शिफ्टींमध्ये
ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले होते ते टॉपिक इथे सांगितलेले आहे. लिंग गुणोत्तर सर्वात कमी कुठे आहे? तर ते आहे बीडमध्ये. बालहत्या प्रतिबंधक कायदा कधी करण्यात आला? हा कायदा 1829 मध्ये करण्यात आला. याशिवाय भाऊ महाजन यांचे शतपत्रे याविषयी सुद्धा प्रश्न विचारला होता. नंदन निलेकणी यावर सुद्धा प्रश्न विचारला होता. एक CGST वारसा स्थळ कधी घोषित केले या संदर्भात प्रश्न होता. समान नागरी संहिता यावर 2 प्रश्न होते. महसूल तूट या संदर्भात सुद्धा एक प्रश्न आलेला होता. हे टॉपिक आपल्याला चांगल्या प्रकारे करायचे आहे, कारण TCS मध्ये बरेचदा त्या टॉपिकवर फिरून प्रश्न विचारले जातात. त्यानंतर निवडणूक आयुक्त यांना पदावरून दूर कोण करते? तर त्यांना पदावरून दूर राष्ट्रपती करतात. डायरेक्ट टॅक्स या संकल्पनेवर सुद्धा एक प्रश्न होता. गारगोटी संग्रहालय कुठे आहे? तर हे संग्रहालय आपल्या महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी आहे. राज्य बजेट यावर सुद्धा एक प्रश्न विचारलेला होता. आणि 1991 नंतर जे आपण खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण स्वीकारलं आहे त्या संदर्भात सुद्धा प्रश्न होता. राज्यसभेचा नेता यावर प्रश्न होता. मुंबई कामगार कल्याण निधी यावर प्रश्न होता. त्यानंतर खानदेशची भाषा कोणती? अहिराणी या भाषेवर सुद्धा प्रश्न आलेला होता. आता बघूया इंग्रजी व्याकरणाचे कोणते प्रश्न आले होते ते. इंग्रजीमध्ये प्रोवर्ब विचारली होती आणि यावर एक प्रश्न होता. फ्रेजेस विचारल्या होत्या. त्यामध्ये बन या संकल्पनेवर पहिल्या दिवशी क्वेश्चन होता. पॅराजंबलवर सुद्धा प्रश्न आले होते. पॅसेजवर 3 क्वेश्चन होते. अँटोनिम्सवर 1 क्वेश्चन होता. सिनोनिम्सवर 2 प्रश्न विचारले होते. वर्ब या घटकावरही 1 प्रश्न होता. वन वर्ड सबस्टिट्यूशनवर 3 क्वेश्चन होते. त्याच्यामध्ये अनार्चिस्ट, एपिटोम यासारखे वन वर्ड सबस्टिट्यूशन विचारलेले होते. आपल्याला माहीत असू द्या की एपिटोम म्हणजे अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ समथिंग असं त्याचं उत्तर आहे. त्यानंतर बघूया मॅथ्स आणि रिझनिंग यावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आले होते ते. तर यामध्ये नंबर सिरीज विचारली होती. अल्फाबेटिकल सिरीज आल्या होत्या. कोडिंग डिकोडिंगवर 3 प्रश्न होते. त्यानंतर कॅलेंडरवर 1 प्रश्न होता. वयवारी, नातेसंबंध यावर प्रश्न आला होता, पण नातेसंबंधावरचा प्रश्न हा थोडा कोडिंग स्वरूपाचा होता आणि कठीण होता. त्यानंतर आकृत्यांवर काही प्रश्न होते. उंची दिली होती वेगवेगळ्या व्यक्तीची, योग्य उंची ओळखायला सांगितली होती. वेण आकृत्या सुद्धा आलेल्या होत्या. अशा प्रकारे मॅथ आणि रिझनिंग. बघूया मराठी व्याकरणावर कोणते प्रश्न आले होते ते. मराठी उतारा यावर 3 प्रश्न विचारले होते. विशेषण या घटकावर 1 प्रश्न होता. वाक्यप्रचार यावर 1 प्रश्न होता. हस्तगत करणे असा वाक्यप्रचार विचारला गेला होता. त्याचं उत्तर आहे काबीज करणे. वाक्याचे प्रकार सुद्धा ओळखायला सांगितले होते, जसं संयुक्त वाक्य, केवल वाक्य, मिश्र वाक्य. लिंग ओळखा यावर 3 प्रश्न होते. प्रयोग ओळखा यावर 1 प्रश्न होता. काळ यावर 1 प्रश्न होता. समास यावर सुद्धा 1 प्रश्न होता आणि प्रतिवर्षी असा शब्द आलेला होता. अनेक वचन यावर 1 प्रश्न आलेला होता. विरुद्धार्थी शब्द सुद्धा विचारले होते, जसे ज्येष्ठ कनिष्ठ या स्वरूपाचा प्रश्न विचारला होता. समानार्थी शब्दावर 1 प्रश्न विचारला होता 3ऱ्या शिफ्टमध्ये. तर त्याला घराला काय म्हणतात, तर सदन अशा स्वरूपाचा प्रश्न इथे विचारला होता. यानंतर बघूया पेपरचं स्वरूप कसं आहे. तर हा पेपर निगेटिव्ह मार्किंग स्वरूपाचा आहे. त्यामध्ये आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2 आपल्याला सोडवायचा आहे. पेपर 1 मध्ये 60 क्वेश्चन्स आहे आणि त्याला 120 मार्क्स आहे. आणि पेपर 1 आपल्याला 70 मिनिटांमध्ये सोडवायचा आहे. पेपर 1 सोडवल्यानंतरच पेपर 2 आपल्याला ओपन करता येतो. पेपर 2 मध्ये 40 क्वेश्चन आहेत, त्याला 80 मार्क्स आहे आणि हे आपल्याला 50 मिनिटांमध्ये सोडवायचे आहे. अशा प्रकारे टोटल 100 क्वेश्चन्स आहे, 200 मार्क आणि हे प्रश्न आपल्याला 120 मिनिटांमध्ये सोडवायचे आहे. तर मित्रांनो, माहीत असू द्या, विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार त्यांच्या मते पेपर सोडवण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होतो आहे, वेळ त्यांना पुरतो आहे. तर काळजी करू नका, तुम्हाला सुद्धा पेपर सोडवण्यासाठी योग्य वेळ पुरेल. फक्त आपल्याला नियोजन योग्य प्रकारे करायचं आहे, कारण शेवटी पेपर हा निगेटिव्ह मार्किंग असा जो प्रश्न 100% माहिती आहे तोच प्रश्न पहिल्यांदा त्याला प्राधान्य द्या आणि इतर प्रश्न नंतर सोडवा.
म्हणजे आपल्याला प्रश्न सिलेक्ट करता येतील, म्हणजे पेपर 1चे, पेपर 2चे, आणि त्यानुसार त्याला प्राधान्यक्रम द्या. तर बघा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या सरावासाठी उपयुक्त ठरत असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांकडे याला सेंड करा. तोपर्यंत भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये आणि अशाच स्वरूपाचे प्रश्न जे पेपर झालेले आहे त्याचं ॲनालिसिस घेऊन मी येणार आहे. तेव्हा थँक्यू.